तर काय विषय भावनो तर सपला की विषय चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज होती आमुषा म्हणून मी आज चाललेलो लक्ष्मी नरसिंह देवस्थान सांगवडेला. आमच्या गावातल्या स्टँडवरती बसल्या लगेचच गाडी गावली. आमच्या इथल्या पंचगंगा नदीला एवढा पूर आलता की सकाळीच वाहतुकीसाठी बारका पूल बंद केलते. एकदाचा पोचलो बघा आता इचलकरंजी मध्ये आणि गाडीत बसलो आणि निघालो बघा सांगवडेला जाण्यासाठी. आत्ता कुठं नुकताच कडोलीमध्ये बसलेला आणि पाऊस बी सुरू झाला बघ लगेचच. नंतर नंतर एवढा पाऊस सुरू झाला की रोडला लोक असं झाडाच्या आडोशाला थांबालतीत. शेवटी एकदाच पोचलो बघा सांगोड्यामध्ये. भर पावसात असं नारळ तेन घेतलो आणि निघालो बघा मंदिरात जाण्यासाठी. आज मंदिरात पाऊस असला तरी गर्दी जरा जास्तच होती. उदबत्ती आणि कापूर लावून आलो आणि दर्शनाच्या लाईनीत थांबण्यासाठी निघालो. मंदिरामध्ये दर्शनासाठी 2 लाईनी आहेत. एक लाईन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात्या आणि एक लाईन गाभाऱ्याच्या बाहेरल्या बाजूला जात्या. बाहेरल्या लाईनीमध्ये एवढी काही गर्दी नव्हती म्हणून असं आदनमधनं जायला मिळालं बघा. मी जेव्हा जेव्हा सांगोडला येतोय तेव्हा मंदिराच्या आतमध्ये जाणाऱ्या लाईनीमधूनच दर्शन घेतोय. मंदिराच्या आतमध्ये आलो, देवाचं दर्शन पण घेतलं आणि मंदिरातून बाहेर निघालो बघा. आणि इथं प्रत्येक अमावास्येला महाप्रसाद असतोय. देवाचं दर्शन घेऊन जाता जाता इथला महाप्रसाद एकदा नक्कीच घ्या. देवाचं दर्शन तेन घेऊन आलो आणि इथला महाप्रसाद घेण्यासाठी लाईनीमध्ये थांबलो. शेवटी एकदाचा महाप्रसाद तेन घेऊन आलो आणि घरी जाण्यासाठी निघालो बघा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला फॉलो करा.